हो युवराज, तुमच्या मातोश्री काय करतायत? जरा बोलवा त्यांना इकडं. हो, ऐका. आता पक्षातली मोठी मोठी लोक येणार आहेत, कार्यकर्ते येणार आहेत. त्यांच्यापुढे उगं काय बोलायचं नाही. काय आयला, एक तर ही आपल्या वार्डातली सीट महिलेला गेली म्हणून तुम्हाला तिकीट घेतलंय. नाहीतर पक्ष श्रेष्ठींना बोललो होतो यावेळी आमच्या युवराजांना तिकीट द्या म्हणून. कसलं काय आयला, हे महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली तुम्हाला तिकीट द्यावं लागते. बरं, आम्ही काय सांगतोय ते ऐकायचं. आम्ही ज्याला हो म्हणतोय त्याला हो म्हणायचं. आम्ही ज्याला नाही म्हणतोय त्याला नाही म्हणायचं. आपलं नसलेलं डोकं चालवायला जायचं. हा, समजलं का? चला, जावा चहा पाण्याचं बघा. आता पक्षश्रेष्ठींसोबत बाकीची पण मंडळी येणार आहेत, कार्यकर्ते येणार आहेत. सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. काय हे युवराज, लक्ष ठेव रे दाराकडं. काय आले का? अरे या 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 साहेब या. आज तुमचे पाय आमच्या वाड्याला लागलेत. हा, हा, कार्यकर्त्यांनी पण सांगा सगळ्या या या म्हणून. हा, चला या साहेब या. युवराज, मातोश्रींचं झालंय का बघा, त्यांना बोलवा म्हणावं. पक्षातले मोठे मोठे साहेब आलेले आहेत, तुम्हाला भेटायचंय त्यांना. हा, या. बसा साहेब बसा. बाकी प्रवास कसा झाला? एकदम मस्त ना? आमचं गाव एकदम छान आहे का नाही? मस्त स्वच्छ हवा वगैरे. हे बघा, आले आले आले. या या या. तुम्हाला काही बोलायचं यांच्याशी? काय पहिल्यांदाच निवडणुकीला उभे आहेत, त्यामुळं बोलायचा कधी प्रसंग नाही आला. आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. बाकी तुम्हाला खरं सांगू का, हे महिला सक्षमीकरणाची जी सीट आहे ती आमच्या गावाला मिळाली नाही, याचा आनंद आमच्या इतका कुणालाच नाही झाला बघा. काय त्या निमित्तानं आमच्या घरातली महिला इलेक्शनला उभी राहणार. अहो, एक तर घरात त्यांचाच वट चालतो. अहो, आता गावात पण चालणार नाही का? म्हणून तर म्हणलं, माझ्या इतका आनंद कुणालाच नाही झाला. आता फक्त सरकार, एकच आपली जबाबदारी आहे की ह्यांना निवडून आणायचं. आम्ही तर सगळा जोर लावलाय, पण आता पक्षाची ताकद पण त्यांच्या पाठीशी आली पाहिजे. काय घ्या, चहा पाणी घ्या.